इयत्ता चौथी संतवाणी भाग 1. मुलांनो, आज आपण थोर संतांनी लिहिलेले अभंग अभ्यासणार आहोत. तुम्हाला पूर्वी होऊन गेलेल्या संतांची नावे माहीत आहेत का? सांगा बरं. संत एकनाथ, संत तुकाराम, संत नामदेव, संत चोखामेळा, संत ज्ञानेश्वर, संत रामदास. अरे वा, खूप छान. तुम्हाला तर बऱ्याच संतांची नावे माहिती आहेत. आज आपण संत तुकाराम, संत चोखामेळा आणि संत शेख महम्मद या 3 संतांनी लिहिलेले अभंग शिकणार आहोत. मुलांनो, सुरुवातीला आपण संत तुकाराम यांचा अभंग शिकणार आहोत. संत तुकाराम हे इसवी सनाच्या 17व्या शतकातील एक वारकरी संत कवी होते. त्यांचा जन्म देहू या गावात वसंत पंचमीला म्हणजेच माघ शुद्ध पंचमीला झाला. पंढरपूरचा विठोबा हे तुकारामांचे आराध्य दैवत होते. वारकरी लोक त्यांना जगद्गुरू म्हणून ओळखतात. आता आपण संत तुकारामांनी लिहिलेला अभंग वाचून आणि समजून घेऊया. अर्थे बीण पाठांतर कासया करावे, अर्थे बीण पाठांतर कासया करावे, व्यर्थची मरावे घोकुनिया, अर्थे बीण पाठांतर. घोकुनिया काय वेगी अर्थ पाहे, घोकुनिया काय वेगी अर्थ पाहे, अर्थ रूप राहे होनिया, अर्थ रूप राहे होनिया, अर्थे बीण पाठांतर. तुका म्हणे जाला अर्थी आहे भेटी, तुका म्हणे जाला अर्थी आहे भेटी, नाही तरी गोष्टी बोलो नका, नाही तरी गोष्टी बोलो नका, अर्थे बीण पाठांतर कासया करावे, व्यर्थची मरावे घोकुनिया, अर्थे बीण पाठांतर, अर्थे बीण पाठांतर, अर्थे बीण पाठांतर. संत तुकाराम हे त्यांच्या अभंगात सांगतात की अर्थ माहीत नसताना पाठांतर करणं अयोग्य आहे. नुसतीच घोकमपट्टी म्हणजेच अर्थ माहीत नसताना पाठांतर करणं व्यर्थ आहे. घोकमपट्टी करू नये, तर त्या ओळीचा अर्थ पहावा. आपण शब्दांच्या मदतीने अर्थरूप असावं. जो माणूस अर्थ समजण्याचा तसेच त्याला आत्मसात करण्याचा प्रयत्न करतो, त्याचं जीवन सार्थक होतं. आपल्याला जर अर्थापर्यंत जायचं नसेल तर पोकळ शब्दांच्या गप्पा मारू नयेत. पुराणे, शास्त्रवचने, अभंग अशा धार्मिक साहित्याचा अर्थ समजून घेतला, तसं वागायचा प्रयत्न केला तर तुम्हाला परमेश्वराची भेट होईल. त्याच्यापर्यंत तुम्ही पोचू शकाल. समजून न घेता नुसती घोकमपट्टी केली तर काहीच उपयोगाचे नाही, असे संत तुकाराम या अभंगातून सांगत आहेत.